आज मतदानावेळेस अनेकदा ईव्हीएम बंद पडले, ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। नेमकं कुठे काय घडलं पाहूयात। कोल्हापुरात कसबा बावडा या ठिकाणी राजश्री शाहू विद्या मंदिर मतदान केंद्रावरती तब्बल पाऊण तास ईव्हीएम मशीन बंद। तात्काळलेल्या मतदारांकडून निवडणूक प्रक्रियेवर नाराजी। 2 ईव्हीएम मशीन बदलले, त्यानंतर पुन्हा मतदानाला झाली सुरुवात। सोलापुरातील संगमेश्वर पब्लिक स्कूल या ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं नागरिकांची ओरड। जवळपास 20 मिनिट मशीन बंद, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर नागरिकांची नाराजी। नाशिकमधल्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये मशीनमध्ये बिघाड, उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबलं जात नाही अशी तक्रार। दुसरं मशीन देखील नादुरुस्त, त्यामुळे मतदारांचा खोळंबा। पुण्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, प्रभाग 26 मध्ये 3 मशीन बंद पडल्या। सावित्रीबाई फुले स्मारक केंद्रावर मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर। उल्हासनगरच्या सावित्रीबाई फुले शाळेतील कॅम्प क्रमांक 5 मध्ये ईव्हीएम बंद, सकाळपासून मशीन बंद झाले, त्यामुळे मतदान ठप्प। प्रभाग क्रमांक 20 मधील खोली क्रमांक 4 चे ईव्हीएम बिघडले, मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा। चंद्रपूरमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये मतदान सुरू, त्यामुळे सन्मित्र कॉन्व्हेंट या ठिकाणी एक ईव्हीएम मशीन त्या दरम्यान बंद पडलं। बूथ क्रमांक 10 मधील खोली क्रमांक 3 मधलं हे मशीन बंद पडलं, ही माहिती। मतदारांचा मतदान केंद्राबाहेर गोंधळ। सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील ईव्हीएम मध्ये तासाभरापासून बिघाड, 2 ठिकाणी ईव्हीएम बंद, त्यामुळे मतदारांची तारांबळ। लालबागच्या चिवडा गल्लीमध्ये मतदान उशिरा सुरू झालं, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधीर साळवे यांचा हा आरोप। नांदेडमध्ये जिजाऊ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडले, त्यामुळे गोंधळ। ईव्हीएम मधील तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू।